आम्ही सगळ्यांनी गंधार कार्यक्रम सुरू केला. आणखीन त्याचे अल्पावधीत 25 कार्यक्रम झाले, काही महिन्यात, मला वाटतं 3-4 महिन्यात. आणि दुर्दैवाने माझ्या वडिलांचं निधन झालं ध्यानीमध्ये नसताना, म्हणजे 54व्या वर्षी. आणि मला तू काही केलं नाहीस तरी चालेल असं म्हणणारा माणूसच निघून गेला. आणि मी घरात गंधार आणि मॉडेलिंग करतोय. माझ्या दोघी धाकट्या बहिणी आहेत, त्या शिकतायत, आणि आई गृहिणी. असा घराचा सीन होता. मग त्या सीनमध्ये मी नोकरी करणं हे क्रमप्राप्त होतं. म्हणजे विचारच करत नव्हतो मी की करायची की नाही. म्हणजे काल 13वा झाला बाबांचा आणि 14व्या दिवशी मी रुजू झालो कंपनीत. अशा पद्धतीने नोकरीला लागलो मी. आणि या नोकरी करता मला भिंगारकर साहेबांनी खूप मदत केली. खळे काका माझ्या घरी आले होते सांत्वनासाठी म्हणून, आणि तेव्हा त्यांच्यासोबत भिंगारकर होते. बोलता बोलता विषय निघाला. ते म्हणले मला येऊन भेट. आणखीन 4-5 दिवशी माझं काम झालं. 5 वर्ष तिकडे नोकरी केली. त्याच्यानंतर टाटा फायनान्समध्ये 5 वर्ष नोकरी केली. दिलीप पेंडसे, लीना पेंडसे माझे खूप जवळचे मित्र. लीना आता नाही या जगात. तर त्या दोघांनी मला खूप मदत केली. आणि 10 वर्ष नोकरीची ही गंधार चालू आहे सायमल्टेनियसली, मॉडेलिंग चालू आहे आणि नोकरी चालू आहे, अशी धावपळीत गेली. म्हणजे असा एक दिवस मला आठवतोय की शुक्रवारी संध्याकाळी मी कामावरनं आलो, संध्याकाळची विदर्भ पकडली, शनिवारी नागपूरला कार्यक्रम केला, आणि तिकडनं रात्री निघून सोमवारी सकाळी इकडे, रविवारी रात्री संध्याकाळच्या गाडीने सोमवारी सकाळी पोचलो 5:30ला दादर स्टेशनला, आणि 8 वाजता मी कंपनीमध्ये होतो. म्हणजे असे पण दिवस आले. त्याच्यामध्ये आणखीन सोडलं नाही, गंधारा कार्यक्रम करायचं सोडलं नाही. समहाऊ डोळा असा होता की मी कधी नोकरी सोडू शकेन, याची सतत मनात गणित चालायची की मी नोकरी केव्हा सोडू शकेन. आणि अर्थातच 93 साली माझं लग्न झालं अशा रुच्याशी. आणि नोकरी सोडायचा जो एक क्रिटिकल निर्णय असतो, हो की नाही, तो निर्णय घेताना मला माझ्या वडिलांची उणीव खूप जाणवली की आता 10 वर्ष नोकरी केली आपण, आणि अशी काही आर्थिक सोबत आलेली नाही की नोकरी सोडावी, की विचारच करू नये सोडावी का नाही, असं नव्हतं. प्रचंड विचार करावा अशी परिस्थिती होती. आणि एका अत्यंत प्रख्यात अभिनेत्याला मी भेटलो, माझ्या ओळखीचे आहेत ते, तर सल्ला घ्यायला. तर त्यांनी मला सल्ला दिला की तू ज्या क्षेत्रात करिअर करू इच्छितोस त्या क्षेत्रात तू आज 50,000 कमवत असशील महिन्याला नोकरी सांभाळून, तर तू नोकरी सोड. मला काही म्हणजे कॅल्क्युलेशन जमलं नाही. म्हटलं नाही, हा सल्ला मला नाही मानवत आहे. मी दुसऱ्या एका माझ्या ख्यातनाम व्यक्तीला भेटलो की जी माझ्या वडिलांकडे गाणं शिकायला यायची, आणि त्यांनी एक मला खूप छान सल्ला दिला की जो मी आज पण कोणालाही देईन. म्हणजे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला कोणी हा प्रश्न विचारला की नोकरी सोडू का, तर मी हा एका वाक्याला सल्ला देईन की तुझ्या बायकोला विचार की तू वेळ पडली तर कांदा भाकरी खाशील का आणि चटईवर झोपशील का. हे 2 प्रश्नांना जर ती हो म्हणली तर नोकरी सोड, नाही म्हणली तर विषय काढून टाक. बरोबर. आणि मग आहेच आपल्या बरोबर. म्हटलं मला वाटतं गंधार या कार्यक्रमामध्ये तू गात होतीस, आणि मग तुमचा सूर जुळला. मग अशीच मी म्हटलं की 2 गंधार एकत्र जुळावे लागतात. तुझ्या आणि हेमंतची काय प्रेम कहाणी कशी काय? ऍक्च्युली LICच्या ऑफिसमध्ये दादरला माझी मावशी तिथे काम करत होती. तर ह्यांचा कार्यक्रम काही निमित्ताने, पूजेच्या वगैरे निमित्ताने ह्यांचा कार्यक्रम तिकडे होता. तर मावशी मला म्हणाली की तिला माहिती होतं की मी गाणं शिकते, मी गाणं गातेय. तर तिने मला सांगितलं की तू आज माझ्या ऑफिसमध्ये ये, ऐकायला तरी ये ऍटलिस्ट, गंधार खूप चांगला कार्यक्रम आहे. मी गेले मावशीच्या ऑफिसमध्ये, आणि मग मावशीला आणखीन उत्साह. मावशीने सांगितलं की थांब मी त्याला विचारते की तू 2 गाणी गेस्ट आर्टिस्ट म्हणून म्हणशील का. मावशीने विचारलं, मग हेमंतने हो म्हटलं. मग मी 2 गाणी म्हटली. मग आमची ओळख झाली त्या प्रोग्राममध्ये. ह्याच्याशी ओळख झाली, म्हणजे हेमंतची ओळख झाली, त्यागराजची ओळख झाली. आणि मग त्याच्यानंतर मी घरी, म्हणजे वी डिस्पर्स्ड. आणि अचानक मग काही दिवसांनी ह्याचा मला काही, म्हणजे आय डोंट नो, एवढं आठवत नाही मला, पण ह्याचा फोन आला. हा एकदम अचानक माझ्या कधीतरी घरी पण आला. असं ह्याच्याकडनं मग त्यांनी माझ्याशी ओळख थोडीशी वाढवली. मग हळूहळू मैत्री झाली. वा. जीवनात ही घडी अशीच राहू दे असं म्हणणारी ही मित्रमैत्रिणीची जोडी अजून काय म्हणते आपण पाहूया. त्या